मित्रांनो, बंधू बहिणींनो, रो हाऊस विकण्यासाठी आलेले पुणे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये लोन होणार का नाही, काय रेट मध्ये असणार आहे आणि पुण्यामधलं नेमकं कुठला लोकेशन आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे म्हणजे पाहिजे. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, रो हाऊससाठी तुम्ही इथं आलेले, तर सगळं काही सांगू आपण, एक एक जे असणार आहे डिस्कशन करू आपण, कारण की इथं रो हाऊस विकण्यासाठीच आलेला आहे. आणि हा जो चॅनल जो आहे हा रिअल इस्टेटचा चॅनल आहे. एक माझी नेहमी एक रिक्वेस्ट असते की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघावे, ओके. आणि तुमच्यासाठी जे माझे प्रयत्न चालू आहे की कमीत कमी बजेटमध्ये रो हाऊस बोला, काहीतरी इंडिपेंडेंट घर बोला, जागा बोला, हे सगळं काही आणत असतो मी. आज पण त्यासाठी इथं आलेले आहे. तर आहे इथं बसलेले, पार्किंगमध्येच आहे आपल्या, तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर पार्किंग अशी आहे या रो हाऊसची. पण आपण आज बोलणार आहे तर वेगवेगळ्या प्रॉपर्ट्याबद्दल आज डिस्कशन असणार आहे. तर एक थोडंसं चेक करून घ्या की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं का नाही, कारण की बरेचसे असे लोक असतात ज्यांना जुने व्हिडिओ भेटतात बघायला आणि त्या प्रॉपर्टीची जी तारीख असते ती निघून गेलेली असते. म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही आज जे बघतात तर ते 4 वर्षाचे 5 वर्षाचे जुने रेट आहे, जुने भाव आहे. आणि त्या प्रॉपर्ट्याबद्दल तुम्ही डायरेक्टली जो काही व्यक्ती असणार आहे किंवा आपलेच नंबर असणार आहे, तुम्ही आम्हाला डायरेक्टली संपर्क करतात. तुम्ही विचार करा ती प्रॉपर्टी त्या भावामध्ये असणार का. एक वेळेस आम्ही व्हिडिओ बनवला आणि तिथं टाकलं की 20,000 रुपये गुंठा जागा. आता तुम्ही विचार करा की त्या काळामध्ये असेल आणि त्या जागेबद्दल एक माहिती दिलेली असणार आहे त्या व्हिडिओमध्ये. आणि कदाचित आमचे असे व्हिडिओ असतात की एक डिटेल तुमच्यासाठी त्या रो हाऊसच्या व्हिडिओमध्ये असते. आज बघा, नेमकं मला असं वाटलं की इथं यावं आणि एकदम आरामशीर तुमच्याबरोबर गप्पा मारावे. गप्पा नाही हो तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा टाईमपास करणार आहे, त्यासाठी नाही आलेले. बघा, तुम्हाला पण वेळ नाही आहे आणि मला सुद्धा वेळ नाही आहे की मी तुमच्याबरोबर टाईमपास करत बसू, बरोबर ना. डायरेक्टली जे असणार आहे ते जे रिअल फॅट आहे ते रिअल फॅटबद्दलच आपण इथं चर्चा करू. बरं, हे जे रो हाऊसबद्दल आपण इथं आलेले आहे तर ते रो हाऊस, बरं मला हे सांगा की काय बजेटमध्ये असावं, तुम्ही सांगा. तर जुना जो आहे काळ तो सोडून टाका. 12 लाखाचा 20 लाखाचा असं वाटतं का तुम्हाला? नाही. एक काम करा, तुमच्यासाठी जो रो हाऊस आहे तुम्ही गेस करा कितीपर्यंत भेटू शकतो सांगा. लोकेशन वगैरे खूप भारी लोकेशन आहे. चांगल्या लोकेशनमध्ये तुमच्यासाठी एक अशा प्रॉपर्ट्या मौजूद आहे की जे तुम्ही बघणार तर ते तुम्हाला नक्की आवडणार. अशा प्रॉपर्ट्या इथं मौजूद आहे. पण प्रॉब्लेम कुठं पडतं माहिती का? बँक लोन होणार का नाही ह्याचं त्याचा, बरोबर ना. तर बघा, मी तुम्हाला सांगतो, जे एने प्रॉपर्ट्या असणार त्यांचे रेट जे आहेत 1.5 करोड 2 करोड असे असणार का नाही. आणि जे तुम्ही 60-70 लाखामध्ये 80 लाखामध्ये बघतात तर कदाचित त्यांच्यावर लोन होऊ शकतो, ते पण होऊ शकतात. पण थोडंसं लोकेशन, सिटीपासचा डिस्टन्स ते, आणि बरेचसे असे लोक जे आहेत ते म्हणतात हडपसरमध्ये पाहिजे, कोण बोलतो मुंडवा केशवनगरमध्ये पाहिजे, कोण तर बोलतो पुणे स्टेशनच्या बिलकुल बाजूला पाहिजे या बजेटमध्ये, कोण तर बोलतं कॅम्पमध्ये पाहिजे. इंडिपेंडेंट हाऊस फ्लॅट तर कुठं पण भेटतो, पण एखादी जागा
स्वतःची असली आणि त्याच्यावरती बांधकाम असलं तर ती काही गोष्ट वेगळीच असते, हे लक्षामध्ये ठेवावं. बरोबर ना? बरं, आज ज्या रो हाऊसबद्दल मी इथं बसलेलं आहे चर्चा करायला, ती प्रॉपर्टी भाऊ जबरदस्त आहे, चांगल्या लोकेशनमध्ये आहे आणि तुमच्या बजेटमध्ये असणार. फक्त थोडंसं असं आहे की लोनचं प्रॉब्लेम असणार आहे. लोन जो आहे तो कुठल्या पण बँकेचा होणार नाही, फायनान्सचा लोन होणार आहे आणि तो फायनान्सच्या लोनमध्येच तुमचा आरामशीर हा रो हाऊस भेटू शकतो आणि त्याचा रेट जे आहे 40 लाखाचा रेट बोलतात. बरं, लोकेशनबद्दल चर्चा करू, पण थोडंसं मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला प्लॉट खरेदी करायची असेल तर तुम्ही या इथं. आपलं ऑफिस जो आहे पुणे एअरपोर्ट रोड येथे आपलं ऑफिस आहे. तुम्ही प्लॉट खरेदी करायला तुम्ही येऊ शकता. आणि प्लॉटची किंमत काय आहे? पुणे सोलापूर रोड, केडगाव चौफुला, ओके, येथे तुम्हाला 25 लाखामध्ये 10 गुंठ्याचे शेतीना विकास झोनचे हे असे प्लॉट भेटणार आहे. पण तुम्ही हे बोलणार आहे की कासिम भाऊ, पाठीमागच्या वेळेस ते 10 गुंठ्याचे रेट होते ते खूप कमी होते, आज तुम्ही कसं काय बोलतात त्या रेटच्या हिशोबामध्ये? तर त्या वेळची गोष्ट वेगळी होती. आता इथं जे आहे इंटरनॅशनल काय बोलतात एअरपोर्ट होणार आहे, माहिती का तुम्हाला? म्हणून इथले जे रेट आहे ते वाढत चाललेले आहे. म्हणून भाव एकदम आकाशाला भिडलेले आहे जमिनीचे. आता ही जी 10 गुंठे जी जमीन आहे ते तुम्ही विचार पण करू शकत नाही ह्या बजेटमध्ये, म्हणजे एवढं स्वस्तच आहे सध्याला. पण तिकडं 1 गुंठा तुम्ही घ्यायला गेले तर 3.5, 4 लाख, 5 लाख अशा हिशोबामध्ये तिथं भेटते. पण आज तुमच्यासाठी इथं 25 लाखामध्ये थेट 10 गुंठ्याचे प्लॉट आहेत. तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. व्हिजिट करायचे असेल तुम्हाला केडगाव चौफुला तर 1000 रुपये त्यांचे चार्जेस असतात, ते तुम्ही देऊ शकतात आणि डायरेक्टली संपर्क करून. आणि बरं, तुम्हाला 1 गुंठा पण पाहिजे तिथं तर ते पण तुम्हाला EMIवर तुम्ही आरामशीर ते प्लॉट खरेदी करू शकतात. अजून एक सांगतो मी तुम्हाला, पुणे नगर रोडला बरेचशे लोकांची इच्छा असते की पुणे नगर रोडला 1 गुंठा, 2 गुंठे, 1 ते 5 गुंठे प्लॉट असे पाहिजे. तर ते पण टेन्शन घ्यायची जरूरत नाही, ते पण प्लॉट मौजूद असणार. बरं, आपण नेमकं थांबले होते आपण रो हाऊसचं लोकेशन पाहण्यासाठी. तर लोकेशन जो आहे खूप इझी आहे. पुणे एअरपोर्ट रोड, नागपूर चाळ येथे हा लोकेशन आहे रो हाऊसचा. आणि इकडून जे असणार आहे कल्याणी नगर, विमाननगर, कोरेगाव पार्क हे जवळच असणार आहे. बरीचशी माहिती तुम्हाला आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओपासून तुम्हाला भेटत राहणार आहे. फक्त एक रिक्वेस्ट करणार आहे की आजपासून तुम्ही आपले व्हिडिओ सोडू नका, कारण की बरीचशी माहिती चालू झालेली आहे. व्हिडिओ संपूर्ण बघत जावा आणि नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडीच्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलसोबत. जय महाराष्ट्र, जय पुणे.